विचार करा, ना शेअर मार्केटचं टेन्शन, ना मार्केट पडण्याची भीती, आणि जो व्याज मिळेल त्यावर टॅक्सचीही कटकट नाही. पण प्रश्न असा आहे की फक्त पीपीएफ मध्ये पैसे गुंतवून 1 कोटी रुपयांचा फंड तयार करता येऊ शकतो का? आणि जर हो, तर दर महिन्याला किती पैसे जमा करावे लागतील, किती वर्षे लागतील, आणि सर्वात मोठी चूक कोणती ज्यामुळे खूप सगळे लोक 1 कोटी रुपयापर्यंत पोहोचण्याआधीच थांबतात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कॅल्क्युलेशन स्टेप बाय स्टेप समजून घेऊ आणि जाणून घेऊ की पीपीएफ द्वारे 1 कोटी रुपये बनवणे प्रत्यक्षात किती शक्य आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर बॉसवाला मराठीला सबस्क्राईब करा आणि ती शेजारची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, सर्वप्रथम समजून घेऊया की पीपीएफ मध्ये असे काय खास आहे जे याला लॉंग टर्म मध्ये पैसे बनवण्यासाठी एक मजबूत पर्याय बनू शकते. पीपीएफ वर सध्या 7.1% वार्षिक व्याज मिळते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही गव्हर्नमेंट बॅक्ड स्कीम आहे. म्हणजे शेअर मार्केट सारखे रोज मार्केट वर खाली होण्याचे टेन्शन नाही. आणि याचा एक मोठा बेनिफिट ही आहे, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमची गुंतवणूक, त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी वरती मिळणारे पैसे, तिन्ही वरती नियमानुसार टॅक्स बेनिफिट मिळतो. आणि सेक्शन 80C अंतर्गत गुंतवणुकीवरती 1.5 लाख रुपयापर्यंत डिडक्शन ही उपलब्ध होऊ शकते. म्हणूनच पगारदार लोक, नवशिखे आणि अशा कुटुंबासाठी जे जास्त रिस्क न घेता लॉंग टर्म मध्ये मोठा फंड बनवू इच्छित आहात तर पीपीएफ एक इंटरेस्टिंग पर्याय बनू शकतो. पण इथे एक कॅच आहे मित्रांनो, जर तुम्ही फक्त पीपीएफच्या या नॉर्मल 15 वर्षाच्या कार्यकालाला पाहिले तर कमाल अलाउड वार्षिक गुंतवणूक केल्यानंतरही तुमचा कॉर्पस 1 कोटी रुपयापर्यंत पोहोचत नाही. मग पीपीएफ मधून 1 कोटी रुपये बनणार कसे? तर त्यासाठी समजून घ्यावा लागेल पीपीएफचा एक्सटेन्शन नियम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्षानुवर्षे गुंतवणूक सुरू ठेवण्याची शिस्त. चला तर मग आता एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन पाहूया. पीपीएफ मध्ये 1 कोटी रुपयांचे टार्गेट पाहण्याआधी हे जाणून घेणे गरजेचं आहे की पीपीएफ अकाउंट कोण उघडू शकते आणि याचे महत्त्वाचे नियम काय आहेत. सर्वात पहिले, कोणतेही भारतीय नागरिक पीपीएफ अकाउंट उघडू शकते. मग तुम्ही पगारदार असो, स्वयंरोजगार असो किंवा गृहिणी असो, आणि मुलांच्या नावावरही अकाउंट उघडले जाऊ शकते. ते त्यांच्या पालक किंवा लीगल गार्डियन ऑपरेट करतात. पण लक्षात ठेवा, एका व्यक्तीच्या नावावरती फक्त एकच पीपीएफ अकाउंट अलाउड आहे. जॉईंट पीपीएफ अकाउंट उघडू शकत नाही, हे फक्त सिंगल होल्डर अकाउंट साठीच असते. आणि जर एनआरआय बद्दल बोलायचं झाले तर नवीन पीपीएफ अकाउंट उघडण्याची पात्रता नसते. पण नियमानुसार यात असलेले अकाउंट बद्दल वेगवेगळे नियम लागू होऊ शकतात. आणि HUF ट्रस्ट किंवा सोसायटीच्या नावावरही पीपीएफ अकाउंट उघडले जाऊ शकत नाही. अकाउंट उघडताना किंवा नंतर नॉमिनी सुद्धा ऍड केला जाऊ शकतो, जेणेकरून अकाउंट होल्डर बाबत काही अनपेक्षित घडल्यास प्रोसेस सुरू राहील. आणि एक महत्त्वाची गोष्ट, पीपीएफ मध्ये व्याज गणनेसाठी दर महिन्याच्या 5 तारखेच्या आधी डिपॉझिट करणे फायदेशीर असते, कारण इंटरेस्ट कॅल्क्युलेशन मध्ये त्या महिन्याच्या डिपॉझिट धरले जाण्याचा नियम असतो. म्हणजे आता इलिजिबिलिटी आणि बेसिक रूल्स क्लिअर झाले. आता येऊया आपण सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावरती, म्हणजे दरवर्षी किती इन्व्हेस्ट करावे लागेल आणि नक्की किती वर्षात पीपीएफ मधून 1 कोटी रुपये बनू शकतो. तर पीपीएफ अकाउंट उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे हवीत हे मी तुम्हाला सांगते. तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड सारखी केवायसी कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. सोबतच ओळख आणि पत्त्याच्या पडताळणीसाठी बँक किंवा पोस्ट ऑफिस जे डॉक्युमेंट्स मागेल ते सबमिट करावे लागू शकतात. एक पासपोर्ट साइज फोटो आणि पीपीएफ अकाउंट ओपनिंग फॉर्म सुद्धा लागू शकतो. तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिस द्वारे पीपीएफ अकाउंट उघडू शकतात. जर तुमची बँक ऑनलाईन पीपीएफ ओपनिंगची सुविधा देत असेल तर नेट बँकिंगनेही प्रोसेस पूर्ण होऊ शकते. फक्त लक्षात ठेवा, अकाउंट उघडताना कमीत कमी 500 रुपये प्रति आर्थिक वर्ष गुंतवणुकीची आवश्यकता असते. तर एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयापर्यंतच पीपीएफ मध्ये जमा केले जाऊ शकतात. आणि नॉमिनीची डिटेल सुद्धा नक्की चेक करून घ्या, जेणेकरून भविष्यात कुटुंबाला कोणत्याही समस्याला सामोरे जावा लागणार नाही. तर मित्रांनो, आता येऊया पीपीएफच्या इन्व्हेस्टमेंट रूल्स वरती, कारण 1 कोटी रुपयांचे टार्गेट अचीव करण्यासाठी हे नियम समजणे खूप गरजेचे आहे. पीपीएफ मध्ये तुम्हाला एक आर्थिक वर्षात कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करण्याची परवानगी असते. हे पैसे तुम्ही एकदा जमा करू शकतात किंवा हफ्त्यांमध्ये, पण वर्षभराचे एकूण 1.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. आणि पीपीएफ अकाउंटचा ओरिजिनल कार्यकाळ 15 वर्षाचा असतो. पण इथे सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट आहे, 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अकाउंट 5-5 वर्षाच्या ब्लॉक्स मध्ये
एक्सटेंड केले जाऊ शकतात. आणि जर तुमचे ध्येय 1 कोटी रुपये बनवणे असेल तर हेच एक्सटेन्शन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकते. पीपीएफ वर व्याज सध्या 7.1% वार्षिक आहे आणि हो, हे त्रैमासिक म्हणजे क्वार्टरली रिव्ह्यू केले जाते. म्हणूनच इतक्या वर्षाचे कॅल्क्युलेशन करताना लक्षात ठेवा की भविष्यात व्याजदर वाढूही शकतो आणि कमीही होऊ शकतो. आणि मित्रांनो, पैशाची गरज पडल्यास पीपीएफ मध्ये काही विड्रॉवल आणि लोन पॉलिसी सुद्धा उपलब्ध असतात, पण त्याचे स्वतःचे नियम आणि मर्यादा आहेत. हे बघा, म्हणजे पैसे काढण्याची पात्रता 7व्या आर्थिक वर्षापासून सुरू होते, तर काही अटींवरती अकाउंट बॅलन्सच्या अगेन्स्ट लोन सुद्धा घेतले जाऊ शकते. आणि जर एखाद्या वर्षी तुम्ही मिनिमम रिक्वायर्ड 500 रुपये डिपॉझिट करायला विसरला तर अकाउंट इनऍक्टिव्ह होऊ शकते. पण काळजीचे कारण नाही, नियमानुसार पेनल्टी आणि थकलेले किमान डिपॉझिट भरून अकाउंट पुन्हा सुरू केले जाऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, 1 कोटी रुपयांचे टार्गेट फक्त मॅक्झिमम अमाउंट इन्व्हेस्ट करून बनणार नाही. मूळ खेळ आहे लॉंग टर्म चक्रवाढ व्याजाचा म्हणजे कंपाऊंडिंगचा. तर आता एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन आपण पाहूया. हे बघा, आता जर तुम्ही विचार करत असाल की पीपीएफ अकाउंट प्रॅक्टिकली ओपन कसे करायचे आणि गुंतवणूक रेग्युलर कशी ठेवायची, तर प्रोसेस अगदी सोपी आहे. स्टेप 1, सर्वात आधी तुमची बँक किंवा पोस्ट ऑफिस निवडा. दुसरं म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईन बँकिंगची सुविधा हवी असेल तर तुमच्या बँकेत पीपीएफ ओपनिंग ऑप्शन चेक करू शकता आणि पोस्ट ऑफिस सुद्धा एक पर्याय आहे. स्टेप 2, अकाउंट ओपनिंग साठी आवश्यक ऍप्लिकेशन फॉर्म आणि केवायसी डिटेल्स सबमिट करा. ही प्रोसेस बँक किंवा पोस्ट ऑफिस अनुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन असू शकते. आणि स्टेप 3, अकाउंट उघडताना पहिले डिपॉझिट करा. पीपीएफ मध्ये मिनिमम वार्षिक आवश्यकता 500 रुपये आहे. आणि स्टेप 4, अकाउंट ओपन झाल्यावरती तुम्हाला अकाउंट नंबर किंवा पासबुक डिटेल्स मिळतील, ज्याद्वारे तुम्ही तुमचा बॅलन्स आणि ट्रान्झॅक्शन चेक करू शकता. आणि आता एक स्मार्ट ट्रिक आहे, गुंतवणुकीला शिस्तीने ऑटोमेट करून टाका. जर तुम्हाला मॅक्झिमम 1.5 लाख रुपये वार्षिक लिमिट वापरायची असेल तर साधारण 12,500 रुपये प्रति महिना टार्गेट बनते. तुम्ही तुमच्या बँकेत उपलब्ध ऑटो डेबिट किंवा रिकरिंग पेमेंट फॅसिलिटी चेक करून रेग्युलर इन्व्हेस्टमेंट मेंटेन करू शकता. आणि जेव्हा 15 वर्षाचा ओरिजिनल कार्यकाळ पूर्ण होईल तेव्हा 1 कोटी रुपयांचा लॉंग टर्म गोलसाठी अकाउंट 5-5 वर्षाच्या ब्लॉक्स मध्ये एक्सटेंड करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. आणि एक्सटेन्शन सोबत डिपॉझिट सुरू ठेवायचे आहेत की नवीन डिपॉझिट शिवाय अकाउंट सुरू ठेवायचे आहे, त्याचे नियम आणि आवश्यक फॉर्म बँक किंवा पोस्ट ऑफिस कडून कन्फर्म करून घेतले पाहिजे. म्हणजे सोपा फॉर्म्युला आहे, अकाउंट उघडा, रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करा, मध्येच अनावश्यक पैसे काढणे टाळा आणि कंपाऊंडिंगला वेळ द्या. आता आपण आतापर्यंत नियम समजून घेतले, पण आता येतो व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग, एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन. समजा तुम्ही पीपीएफ मध्ये दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करता, म्हणजे सरासरी 12,500 रुपये प्रति महिना या हिशोबाने. आणि कॅल्क्युलेशन साठी आपण 7.1% वार्षिक व्याजदर गृहीत धरत आहोत. म्हणजे 15 वर्षापर्यंत 1.5 लाख रुपये दरवर्षी इन्व्हेस्ट केल्यावरती तुमची एकूण गुंतवणूक असेल 22.5 लाख रुपये आणि मॅच्युरिटी व्हॅल्यू बनेल जवळपास 40.68 रुपये. म्हणजे फक्त 15 वर्षात 1 कोटी रुपये बनणार नाहीत. हे बघा, जर तुम्ही अकाउंट एक्सटेंड करून 20 वर्षापर्यंत 30 गुंतवणूक सुरू ठेवली तर तुमची एकूण गुंतवणूक असेल 30 लाख रुपये आणि कॉर्पोस पोहोचू शकतो जवळपास 66.58 लाख रुपयेपर्यंत. आणि जर तुम्ही 25 वर्षापर्यंत दरवर्षी 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करत राहिला तर लक्ष देऊ नये का, तुमची एकूण गुंतवणूक असेल फक्त 37.5 लाख रुपये, पण तुमचा पीपीएफ कॉर्पस पोहोचू शकतो जवळपास 1.03 कोटी रुपये. येस, 37.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करून 1 कोटीपेक्षा जास्त कॉर्पस, म्हणजे जवळपास 65.58 लाख रुपयांची ग्रोथ, ती सुद्धा लॉंग टर्म कंपाऊंडिंग मुळे. विचार करा, जर तुम्ही 30 वर्षाच्या वयात सुरू करता तर जवळपास 55 वर्षाच्या वयापर्यंत 1 कोटी रुपयांची टार्गेट टच करू शकता. असे गृहीत धरून की तुमचे दरवर्षी मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट सुरू ठेवता आणि कॅल्क्युलेशन मध्ये 7.1% रेट कायम राहतो. आणि जर तुम्ही 40 वर्षाच्या वयात सुरू करता तर साधारण 65 वर्षाच्या वयापर्यंत हे टार्गेट शक्य होऊ शकते. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, पीपीएफचा व्याजदर कायमचा फिक्स नसतो. सरकार वेळोवेळी सामान्य त्रैमासिक याचे पुनरावलोकन करते. म्हणूनच हा 1.03 कोटी रुपयांचा आकडा एक इल्युस्ट्रेटिव्ह कॅल्क्युलेशन आहे, जो 25 वर्षापर्यंत 7.1% रेट गृहीत धरून काढला गेला आहे. आणि एक दुरुस्ती ही लक्षात ठेवा, जर भविष्यात व्याजदर 8% झाला तरीही 1 कोटींची टार्गेट 23 वर्षात नाही, तर या कॅल्क्युलेशन अनुसार साधारण 24 वर्षाच्या आसपास क्रॉस होईल. तर खरे रहस्य म्हणजे जादू नाहीये, मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट प्लस लॉंग टर्म शिस्त प्लस पीपीएफ एक्सटेन्शन प्लस कंपाऊंडिंगला वेळ देणे. आणि आता तुमच्या डोक्यात आणखीन एक प्रश्न येत असेल की 15 वर्षानंतर पीपीएफ एक्सटेंड
नक्की कसे करायचे आणि 1 कोटी रुपयांसाठी कोणती स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजे. चला तर मग आता तेही समजून घेऊया. हे बघा, 15 वर्षानंतर अकाउंट बंद करू नका. खूप लोक विचार करतात की 15 वर्ष पूर्ण झाली बस मग मॅच्युरिटीचे पैसे काढून घ्या. पण जर तुम्हाला त्या पैशांची लगेच गरज नसेल तर इथूनच कंपाऊंडिंगची जादू सुरू होऊ शकते. 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही तुमच्याकडे मुख्यत्वे 2 पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजे अकाउंट एक्सटेंड करून इन्व्हेस्टमेंट सुरू ठेवणे. तुम्ही 5-5 वर्षाच्या ब्लॉक्स मध्ये पीपीएफ एक्सटेंड करू शकता आणि नियमानुसार दरवर्षी नवीन इन्व्हेस्टमेंट सुद्धा सुरू ठेवू शकता, जास्तीत जास्त वार्षिक मर्यादेपर्यंत. आणि हीच स्ट्रॅटेजी आपण 1 कोटींच्या कॅल्क्युलेशन मध्ये वापरत आहोत. म्हणजे दरवर्षी 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करत राहा आणि कंपाऊंडिंगला 25 वर्षापर्यंत वेळ द्या. आणि दुसरा पर्याय आहे नवीन इन्व्हेस्टमेंट बंद करा पण पैसे अकाउंट मध्येच राहू द्या. या केसमध्ये तुमचा जो यामध्ये कॉर्पस आहे त्यावर लागू असलेल्या पीपीएफ इंटरेस्ट रूल्स अनुसार कंपाऊंडिंग सुरू राहू शकते. म्हणजेच तुम्ही नवीन पैसे टाकत नाही आहात पण तुमचे जुने पैसे तुमच्यासाठी काम करू शकतात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एक्सटेन्शन एकदा करून गोष्ट संपत नाही. नियमानुसार अकाउंट पुढेही 5-5 वर्षाच्या ब्लॉक्स मध्ये एक्सटेंड केले जाऊ शकतात. तर विचार करा, जर कोणी पहिल्या 15 वर्षात शिस्तीने इन्व्हेस्टमेंट केली, नंतर पुढची 5 वर्षे आणखीन आणि त्यानंतरही कंपाऊंडिंगला वेळ दिला तर वेळेसोबतच व्याजावरती व्याज मिळण्याचा इफेक्ट खूप पॉवरफुल होऊ शकतो. म्हणूनच पीपीएफ मध्ये फक्त हे पाहू नका की 15 वर्षात किती मिळेल. मूळ प्रश्न हा विचारा, जर मला हे पैसे पुढच्या 20, 25 किंवा 30 वर्षापर्यंत नको असतील तर माझे पैसे किती मोठे होऊ शकतात. आणि मित्रांनो, 1 कोटी रुपयांचे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी हा संयम म्हणजे पेशन्स सर्वात महत्वाचा शस्त्र आहे. पण आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे, काय 12,500 रुपये दर महिन्याला पीपीएफ मध्ये टाकणे हीच बेस्ट स्ट्रॅटेजी आहे की एकाच वेळी पैसे जमा करण्याचा काही स्मार्ट मार्ग आहे? चला आता ते सिक्रेटही समजून घेऊया. आता बोलूया पीपीएफच्या टॅक्स ऍडव्हान्टेज बद्दल. पीपीएफ मध्ये तुमचे सेक्शन 80C अंतर्गत 1.5 लाख रुपये पर्यंतचे डिडक्शन क्लेम करू शकता. जर तुम्ही 30% टॅक्स स्लॅब मध्ये असाल तर सेस मिळून जवळपास 46,800 रुपयापर्यंत टॅक्स वाचवू शकतो. आणि सोबतच पीपीएफच्या व्याजावरती आणि मॅच्युरिटी अमाऊंट वरही टॅक्स लागत नाही, म्हणजे टीडीएसची टेन्शन नाही. आता पीपीएफ बद्दल काही गैरसमज आणि रिस्क सुद्धा समजून घेऊया. लोक म्हणतात की 7.1% पर्यंत रिटर्न खूप कमी आहे, पण कारण पीपीएफ चे व्याज टॅक्स फ्री आहे म्हणूनच या टॅक्स स्लॅब असलेल्या इन्व्हेस्टर साठी याचा इफेक्टिव्ह पोस्ट टॅक्स रिटर्न टॅक्स स्लॅब एफडीच्या समान रिटर्न पेक्षा चांगला असू शकतो. हो, एक रिस्क नक्की आहे, पीपीएफचा व्याजदर भविष्यात वाढू किंवा कमी होऊ शकतो कारण रेट वेळोवेळी रिव्ह्यू केला जातो. आणि महागाईचा विचार केला तर 4 ते 5% इन्फ्लेशनच्या तुलनेत पीपीएफ रिटायरमेंट मध्ये कॉर्पसचा एक रिलेटिव्हली स्टेबल भाग बनू शकतो. पण फक्त पीपीएफ वर अवलंबून राहणे प्रत्येकासाठी पुरेसे असेलच असे नाही. म्हणजेच पीपीएफ ही कोणती जादूची स्कीम नाही, पण लॉंग टर्म सुरक्षित आणि टॅक्स इफिशियंट सेव्हिंग साठी एक मजबूत पर्याय नक्कीच असू शकतो. तर मित्रांनो, पीपीएफ मधून 1 कोटी रुपये बनवणे शक्य आहे, पण यासाठी फक्त 15 वर्षापर्यंत इन्व्हेस्ट करणे पुरेसे ठरणार नाही. तुम्हाला हवी आहे मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट, लॉंग टर्म पेशन्स आणि 15 वर्षानंतर पीपीएफ एक्सटेन्शनचा स्मार्ट वापर. जर तुम्ही दरवर्षी 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करता आणि लॉंग टर्म पर्यंत शिस्त मेंटेन करता तर कंपाऊंडिंग तुमच्यासाठी मोठा कॉर्पस क्रिएट करू शकते. फक्त लक्षात ठेवा, पीपीएफचा व्याजदर वेळेनुसार बदलू शकतो, म्हणूनच 1 कोटी रुपयांचे कॅल्क्युलेशन गॅरंटेड नाही. तर तुम्ही मला सांगा, तुम्ही पीपीएफ मध्ये इन्व्हेस्ट करता आहे का आणि तुमचे टार्गेट सुद्धा 1 कोटी रुपये आहे का? कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला, बी द बॉस.